Hello student, I am Jagtap ma'am from Ganga Vidyaniketan Manchi Hill. Do you know how old are you? What's your age? I think you are nearby 11 years old. You will have questions in your mind. Why I am asking your age? तुम्ही किती वर्षाचे आहात? असा प्रश्न मी तुम्हाला का विचारत आहे? असं तुमच्या मनात विचार आला असेल. पण हा प्रश्न विचारण्यामागे एक कारण आहे. आपण पेज नंबर 23 1.7 you have the activity related your age, and here you have given the list of the task or work that the child of year can do for perform all these tasks. Now it is the questions whether you are able to do it. You are doing it, and if you are not doing it, you can learn do it. So never mind about it. नाव सी पेज नंबर 23. यामध्ये तुमच्या वयाची मुले कोणती कामे करतात हे दिले आहे आणि मग आता यापैकी तुम्ही कोणते काम करता आणि अजून तुम्हाला कोणते काम करता येत नाही हे आपण पाहणार आहोत. पेज नंबर 23 1.7 आर यू अ डाय किड. डायचा लॉंग फॉर्म डू इट युअर सेल्फ. या धड्यात तुम्ही प्रश्न स्वतःलाच विचारा आणि स्वतःच उत्तर द्या. नाऊ पेज नंबर 23. तुमच्यासमोर पुस्तक असेल तर लक्ष द्या. व्हेन यू वेर व्हेरी यंग युअर पेरेंट्स ऑर अदर ग्रोन्स अप डिड एव्हरीथिंग फॉर यू. दे फेड यू, वॉश्ड यू, ड्रेस्ड यू अँड टूक युअर अराउंड. जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्या पालकांनी तुमची सर्व कामं केली. सर्व कामं म्हणजेच काय? तुम्हाला कपडे घातले, जेवण चारलं आणि तुम्हाला इकडे तिकडे फिरवलंसुद्धा. ही सगळी कामं तुमच्या पालकांनी केली कारण तुम्ही लहान होता. पण नंतर परिस्थिती बदलते. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन. नंतर परिस्थिती बदलते. नाऊ दॅट यू आर नियरली 11. म्हणजेच तुम्ही आता 11 वर्षाचे झाले आहात. यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. नाऊ यू आर अ डू इट युअर सेल्फ डाय किड. तर मग तुम्ही आता जवळपास 11 वर्षाचे आहात. म्हणजेच तुम्हाला स्वतःला काय करता येते पाहू आता आपण. हिअर्स अ लिस्ट ऑफ सम थिंग्स अँड 11 years ओल्ड चाइल्ड शूड बी एबल टू डू. इथे 11 वर्षाची मुले काय काम करू शकतात हे आपण ह्या धड्यात पाहणार आहोत. अँड नेव्हर माइंड इफ यू कांट डू सम ऑफ दीज थिंग्स ॲज एट. देअर्स अ होल year for you to learn these things. You will enjoy them. So let's begin our count. तर मग तुम्ही लहान असताना तुमची कामं सर्व तुमच्या पालकांनी केली आणि आता तुम्ही जवळपास 11 वर्षाचे झाले आहात. मग आता तुम्हाला स्वतःला तुमची कोणती कामं करता येत नाही आणि कोणती कामं तुम्ही शिकायला पाहिजे, कोणते कामं तुम्ही केली पाहिजे हे आपण पाहणार आहोत. तर पुढे पहा. आपल्याला काही कामांची लिस्ट दिली आहे या कामामध्ये. तर या धड्यातला जो बालक आहे तो काय म्हणतो पहा. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन मीन्स वैयक्तिक आरोग्याची काळजी तुमची. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. तुम्ही वैयक्तिक तुमच्या आरोग्याची काळजी घेता का. तर मग पहा तो बालक काय म्हणत आहे धड्यातला. आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू इट. तो म्हणतो मी माझी नखं नियमितपणे कापतो. तुम्ही करता का तसं काम. आय टेक अ वॉश ऑन माय ओन. अ प्रॉपर वॉश. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, अंडर आर्म्स, एल्बोज, नीज एक्सेट्रा. डू यू. अँड आय यूज इनफ वॉटर, नॉट मोर नॉट लेस. आणि तो काय म्हणतो पहा. मी माझी आंघोळसुद्धा स्वतःच हाताने करतो.
नुसते अंघोळच नाही, अ प्रॉपर वॉश. अ प्रॉपर वॉश. प्रॉपर वॉश मीन्स स्वतः तो अगदी काळजीने ते काम करतो. अंघोळ स्वतः हाताने करतो, पण ती कशी? अगदी काळजीपूर्वक. माय इयर्स, अंडरआर्म्स, एल्बोज, नीज एक्सेट्रा. आणि तो शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित अंघोळ करताना धुतो. डू यू? अँड आय यूज एनफ वॉटर. आणि पहा तो काय सांगतोय, मी अंघोळ करताना पुरेसं पाणी वापरतो. नॉट मोर, नॉट लेस. जास्तही नाही आणि कमीही नाही. त्याला जेवढं आवश्यक असेल तेवढ्या पाण्याचा तो वापर करून व्यवस्थित स्वच्छ अंघोळ करतो. आय कॅन ऑइल अँड कोम माय हेअर ऑन माय ओन. आणि मी स्वतःच तेल लावून माझे केस स्वतःच विंचरतो. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. आणि माझे केससुद्धा मी स्वतःच सुकवतो. नंतर पहा पुढची एक त्याने सवय चांगली सांगितली आहे. आणि प्रश्न तुम्हीच स्वतः विचार करा या प्रश्नांचा आणि तुम्ही स्वतःच उत्तर द्यायचं आहे. यू डू टेक केअर ऑफ युअर क्लॉथ. आता पहा कपड्यासंबंधी सांगितलं आहे, कपड्यांची कशी काळजी घेता. डू यू टेक केअर ऑफ युअर क्लॉथ. तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी घेता का? आय कॅन इव्हन वॉश माय ओन क्लोथ व्हेरी नेसेसरी. नेसेसरी मीन्स आवश्यकता असेल तेव्हा. आय कॅन इव्हन वॉश माय ओन क्लोथ व्हेन नेसेसरी. आय वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. तो काय म्हणतो पहा, जेव्हा म्हणजे वेळ पडली तर आणि नेहमीच अशी सवय लावून घ्यावी, की तो सांगतो मी जेव्हा अंघोळ करतो तेव्हा माझे अंतर्वस्त्रही मी स्वतःच धुतो. आय डोंट स्ट्रॅक अप यूज अँड सॉईल क्लॉथ्स. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाईम. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉइल्ड पार्ट्स विथ सोप बिफोर आय ॲडेड देम टू द वॉशिंग पाईल्स. तो काय सांगतो मुलगा पहा, जेव्हा मी माझे कपडे धुवायला टाकतो त्यावेळेस मी नुसते ते कपड्याच्या ढिगाऱ्यात आपले कपडे फेकून देत नाही, तर माझा ड्रेस जो काही खराब झालेला असेल, काही त्याच्यावर खराब माती वगैरे काही लागलेलं असेल, ते मी स्वच्छ करतो ब्रशने आणि नंतर त्या कपड्यामध्ये धुवायला टाकतो. आय कॅन हँग द क्लॉथ नीटली टू ड्राय ऑन द क्लॉथ्स लाईन. आणि माझे कपडे सुकण्यासाठी सुद्धा मी व्यवस्थित नीटनेटके टाकत असतो. आय कॅन फोल्ड ऑल क्लॉथ नीटली. आणि कपडे सुकल्यानंतर मी माझे कपडे आय कॅन फोल्ड ऑल क्लॉथ नीटली. आणि कपडेसुद्धा तो व्यवस्थित सुकल्यानंतर त्याचे कपडेसुद्धा तो व्यवस्थित ठेवतो. फोल्ड म्हणजेच घड्या करून व्यवस्थित तो त्याचे कपडे ठेवतो. तुम्ही पण हे सर्व कामे करता का? कपड्यांची काळजी घेता का? स्वतःच्या आरोग्याची वैयक्तिक काळजी घेता का? असं त्याने या धड्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि पहा पेज नंबर 23वर यू टू कॅन डू ऑल धिस. हॅव यू टायर्ड. तारा कुकूला म्हणते तू पण हे सगळं करू शकतोस, पण प्रयत्न केलेत का? तसंच आपल्यालाही या धड्यामध्ये सांगितलं आहे, तुम्हीसुद्धा हे सगळं करू शकता. तुम्ही प्रयत्न केले आहात का? आणि नसेल केले तर प्रयत्न करा आणि स्वतःची कामं स्वतः करावीत असं या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि स्वतःची आरोग्याची काळजी, वैयक्तिक काळजी घेणे हे स्वतःचं काम आहे. स्वतः केलं पाहिजे, ते करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आपल्याला पेज नंबर 23मध्ये सांगितलं आहे. या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.